तुझ्या मनात जे काही आहे तेही यामिनी सराफ या जन्मात तरी होऊ देणार नाही। त्यामुळे आत्ताच सांगते, हा विचार डोक्यातनं काढून टाकायचा। मी मी हे सगळं नकोय मला। माझ्या राजवीर पासून लांब राहायचं। आजवर तुझ्यामुळे राजवीरच्या जीवावर बेतले। तू काय जीव घेणार आहेस का ग त्याचा? प्लीज प्लीज मला तू हे सगळं रडून बिडून दाखवू नकोस। याला पण आत्ताच यायचं होतं। पुन्हा मला हिच्याशी गोड गोड बोलायचं नाटक करावं लागेल। कसं सांगू मी तुला? मी हे जे काही बोलते ना ते राजवीरच्या काळजीपोटी बोलते। बेटा तू वाईट वाटून नको घेऊस। मला माझ्या मुलाची, माझ्या राजवीरची खूप काळजी आहे। काय करू मी? तू किती मोठा झाला ना तरी माझ्यासाठी माझा राजवीरच आहे ना। एक आई म्हणून मीच त्याची काळजी घेणार ना बेटा। हे बघ मला माहिती आहे की मी तुला खूप कठोरपणे बोलले, पण बघ तूच विचार कर, तू आलीस ना परत इथे त्याच्या काळजीपोटी। तुला त्याची काळजी आहे म्हणून बरोबर, मग तू माझी बाजू समजून घे ना। बघ कोणाला दिसत नसलं ना तरी मला राजवीरची खूप काळजी आहे। माझा मुलगा आहे ना तो। या जगात राजवीर शिवाय माझं कोणी नाहीये बेटा। त्यामुळे माझा राग, माझा द्वेष, माझं प्रेम, माझी काळजी हे सगळं राजवीरसाठी आहे। माझा राजवीर आहे ना तर मी आहे। मी म्हटलं होतं ना तुम्हाला मिस मयुरी, मम्मा समजून घेईल म्हणून। तिला खूप काळजी आहे। तिच्या ह्याच प्रेमळ स्वभावाने ती तुम्हालाही ऍक्सेप्ट करेल। त्यामुळे प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस। मी तुला राजवीर तू मम्मा I'm sorry. Sorry राजवीर, मी मयुरीला खूप बोलले। मम्मा अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? तू काय मुद्दाम थोडी केलंस? नाही रे राजवीर, खरंच सॉरी। सॉरी बेटा। प्लीज तुम्ही नका सॉरी बोलू प्लीज। एक्झॅक्टली, मिस मयुरी बरोबर बोलतायत मम्मा। हे बघ तू प्लीज असं मनाला लावून घेऊ नकोस प्लीज। स्माइल मम्मा, स्माइल। मिस मयुरी तुम्ही स्माइल। ती नाही स्माइल करत। वाईट वाटलं असेल तिला। राजवीर माझं एक काम करशील प्लीज? मयुरीला घरी ड्रॉप करून ये। तुझी सोबत मिळाली तर बरं वाटेल ते। ओके मम्मा। मिस मयुरी काय करूया? निघायचं की थांबायचं? काय जा ना। हो निघूया। ठीक आहे मम्मा, मी मिस मयुरींना ड्रॉप करून येतो, पण आल्यावर मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे। ओके बेटा, परत ये। चला।
काय बोलली ते लक्षात आहे ना? कळलं ना बेटा? ते उशीर होतोय. ती मयुरी का आली होती? मी बोलवलं नव्हतं, ती स्वतःहून आली होती. आंटी ह्यांनीच बोलवलं असणार. पेढीवर सुद्धा आलेली यांना भेटायला. हा, आणि मला बाहेर काढून दोघी गॉसिप करत बसलेल्या आतमध्ये. आई लब्बाड आता तुम्ही. पेढीवर गेला होता तुम्ही का बरं? काय काम होतं? नाही, मी तुम्हाला कधी सांगितलं की बाहेर चला किंवा कामं करा तेव्हा तुमचे हात दुखतात, पाय दुखतात. मग आता पेढीवर काय काम होतं तुमचं? मी सांगते ना आंटी, दोघी मिळून एवढं गॉसिप करतात खूप. आई, इतकं बोलायला आवडतं का हो तुम्हाला? चला आपण गप्पा मारूया, आपण बोलू. मला सांगा ना, काय बोलत होता दोघी? सांगा ना. बरं नका सांगा, मला सांगा की मयुरी इथे का आली होती? अगं तिला वाटलं असेल ना मला भेटावं म्हणून. उद्या मला तुमचा गळा दाबावा असं वाटेल. हे म्हातारे, शहाणपणा करू नकोस. मा झालाय का तुला? ही मयुरी मला तुझ्या राजवीच्या आयुष्यात नकोय. तुझ्या शहाणपणामुळे ती माझ्या नाकावर टिचून माझ्या घरात येते. हा प्रसाद घेऊन आली होती का तू? देवाचा प्रसाद? प्रसाद खायची फार हौस आहे ना तुम्हाला आई? जोपर्यंत मी शांत आहे ना तोपर्यंत तू जिवंत आहेस. गपचूप इथे पडून राहायचं. लवकरच तुला देवाकडे पाठवेल. आई नो, प्रत्येकासाठीच आपली आई खूप स्पेशल असते, पण माझ्यासाठी मम्माने काय काय केलंय, सराफांसाठी काय काय सॅक्रिफायसेस केलेत, मी काय सांगू तुम्हाला मिस मयुरी. बाबा गेल्यावर इंडियामधला सगळा कारभार मम्माने स्वतःच्या हाती घेतला, स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं. कितीतरी प्रॉब्लेम्स आले बिझनेस हँडल करताना, पण तिने ते प्रॉब्लेम्स माझ्यापर्यंत पोहोचूही दिले नाही. जेव्हा जेव्हा मी इथे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तिने मला अडवलं. मला साधं खर्चटलं जरी तरी अख्खं घर डोक्यावर घेणारी माझी मम्मा माझ्यापासून दूर राहायला पण तयार झाली, फक्त माझ्या प्रेमापोटी. मी सेफ राहावा म्हणून. मिस मयुरी, माझ्या काळजीपोटी जर मम्मा तुम्हाला काही चुकीचं बोलली असेल तर प्लीज मनाला लावून घेऊ नका. सर, यामिनी मॅमला जशी तुमची काळजी आहे तशी मलाही आहे. कारण आजही तुम्हाला कोणापासून तरी धोका आहे. सर, तुमच्यावर हल्ला करणारी लोक आजही तुमच्या आसपास फिरत आहेत. मला लवकरच त्यांना शोधून काढावं लागेल. मी आता अजून शांत नाही बसू शकत. मयूच्या कापडाचं कपाट उलटं पालतं केलं, काय बी गावला नाही पुरावा. पण मयूचं बास बरोबर लफडय, ह्याचा शोध मी लावणारच. मला काहीतरी पुरावा गावणारच. पण तो कुठ? हे कपाट आहे. हा, ज्या कपाटात काहीतरी सापडेल अशा कपाटात कशा पाहिजे ठेवल ती. हे कपाट आहे
इथं काहीतरी सापडेल. आता हीच ठेवली होती ना मी. चटूक बिटूक झालं का काय? अरे देवा, मी इथं ठेवलेली पाय परत इथं आली. अख्खी चटूक बिटूक आहे इथं. काय मी आत परत ठेवलंय सगळं. आत्या आजी, तू कशाला मयूताईचं कपाटू शकतेस? काय रे? मी जेवढी बसल्यावर माझी हायटी आहे ना तेवढी तुझी उभारल्यावर आहे. काय चाललंय तुझं 1.5 फुट्या? मग तू मयूताईचं कपाट कशाला उसकतेस? तू मला जा विचारणारा कोण? अरे गट्टुड्या, असं कणकेच्या गोळ्यावानी आहेस रे तू. भक्कन गोळा काढीन, असं गोल फिरवीन आणि तुझी पोरी लाटीन. लाटू का? गट्टू? कोणाला म्हणतो गट्टू? आत्या, अगं तू गट्टूला असं का पकडलंयस? काही नाही ग, जरा या कपाटात जरा पसारा दिसला ग म्हणून जरा आवरत होती. तितक्यात हा आला म्हणून त्याची माया करत होती मी. पण मयूताईचं कपाट तर नेहमीच साफ असतं. म्हणजे मी खोटं बोलते? मी एक खोटं बोलते असं म्हणायचं तुला? नाही आत्या, नाही नाही मी गट्टू, तुला ते काय प्रोजेक्टचं चित्र काढायचं होतं ना? चल बस आणि इथे. बॉसने दिलेलं काहीतरी घावलच. अंगठी सोंगटी काहीतरी घावलच. बाप रे, बाहेर एवढा उन्हाळा आहे ना, इतकं गरम झालं मला. बाबा बाबा बाबा, लई ऊन पडलंय बाहेर. हो ना, अजून अख्खा मे महिना जायचंय. पाऊस पडेपर्यंत काही खरं नाही बाई. आत्याबाई, अहो हे काय करताय तुम्ही? ते मयूताईचा आवरलेला कप्पा परत आवरते. उगाच उसकटात बसली. अगं नाही ग, ते लई पसारा केला होता तिने म्हणून म्हणलं जरा साफ करूया. आणि काय ग, ते जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. उन्हात तानाची बाहेर हिंडत कशाला असतीस ग? नाही काय एवढं महत्वाचं काम असेल तर मयूला सांगायचं, नाहीतरी ऑफिसात काय काम असतात तिला. तस मयूचा हाफिस कुठे आहे ग? नाही, मला पण काही कल्पना नाही कुठे आहे ते. मला माहितीये ना. प्रोजेक्ट उद्या करूया. आता मी जातो घरी. अरे गट्टू, ते चित्र. अरे गट्टू, ये गटल्या थांब की रे. या म्हातारीला धावडवतोच होय. सांग की तुझ्या मयूचं ऑफिस कुठे? हे बामे, काय रे दादा? कसली चौकशी करतेस? ते मी आपलं या दादाला, आपल्या गटल्याला दादा. बाय आबा. बाय बाय. हा बाय बाय. बोल मयू. हा फोन केला होता. तू कामात आहेस का घरी यायला निघाली? नाही, मी पार्लर जवळच्या मार्केटमध्ये. पार्लर जवळच्या काय काय बोलली परत सांग. पार्लर जवळच्या मार्केटमध्ये. अच्छा, म्हणजे पार्लर जवळच्या मार्केटमध्ये असत. सर तुझ्या सोबतच आहेत का? हो. पार्लर जवळच्या मार्केटमध्ये सरांसोबत बघतीच आता. बरं, तू ते काय काम झालं की ये, आपण बोल नंतर. हो चालेल. हा. काय कुठं? नाही तोंड कुठं, मी ते पिशवीत बघत होते. देवळात जायचं सामान आहे का? पार्लर मध्ये नाही जाते मी. नक्की देवळातच जातेस ना? बोल तू माझ्यावरच संशय घेणार ना? मलाच वाटेल तसं बोलणार, मी ऐकून घेते म्हणून माझ्याच. मला बोल म्हणजे स्वतःच बोलत राहिलीस तू. देवळात चाललीस ना? जा काय ती देवळात जा. आमच्या घरात जरा शांतता लाभेल आम्हाला. जातेस कशी?
चहा? मिस मयुरी, काय काय झालंय? आपल्याला कोणी इथे असं बघितलं तर काय होईल याचं टेन्शन आलंय का? म्हणजे थोडस टेन्शन. हे पहा मिस मयुरी, आपल्या नात्याबद्दल घरच्यांना काही कळण्याच्या आतच मी तुमच्या घरी येऊन आबांशी बोलणार. सो डोंट वरी. चीअर्स. मग आता सांगा, कधी येऊ मी तुमच्या घरी आबांशी बोलायला? मिस मयुरी, माझ्या घरी तर आपल्या नात्याबद्दल जवळजवळ सगळंच माहिती आहे. मम्माला अजून ऑफिशियली आपण सांगितलं नाहीये, पण कल्पना आहेच तिला आणि तिच्याशी मी आजच बोलेन. आता राहतो प्रश्न तुमच्या घरच्यांना सांगायचा. आबांना मी आपल्या नात्याबद्दल सांगितलं ना तर ते हसत हसत आपलं नातं स्वीकारतील. 100% खात्री आहे मला. सर, मला फक्त 2 दिवस द्या, मग आपण घरी सांगूया. चालेल? मी तुम्हाला घरापर्यंत सोड. नको सर, मी जाईन. निघूया. ही तर इथं एकटीच दिसती. तिचा बास कुठे दिसत नाही. सर, घरून फोन आहे, मला निघावं लागेल. हो, पण मिस मयुरी, तुम्हाला नाही वाटत तुम्ही काहीतरी विसरताय? नाही. काय? असं इथे कुठे? प्रेमात सगळं काही चालतं मिस मयुरी. मी निघते. हो. अजब कहानी, बोल प्रीतीची अजब कहाणी, बोल प्रीतीची अजब कहाणी. बाबू, मयूचं लपड राजवीर सराफान बरोबर.
ही लवंगी मिरची असेल तर माझ्यापेक्षा ही लई तिखट आहे. हिचं लफड हिला नाही सांगायचं. बरोबर टाइम बघून जक्का समोर आणायचे. म्हणजे बघूया ही तिखट मिरची अशी फाडली टाकल्यावानी कशी तडतडती